आज होता मित्रांनो मांजरी प्रीमियर लीगचं फायनल. तर चला मग मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर 4:30 वाजता मित्रांनो, आज संडे होता त्यामुळे आज फायनल ठेवलेला होता. चला मग तुम्हाला दाखवतो मी आज आमच्या गावामध्ये किती गर्दी आहे मॅच बघण्यासाठी. तर हे बघा मित्रांनो, आमच्या गावातली ही गर्दी बघा मित्रांनो. मळ्यातले तळ्यातले सगळे लोक कामधंदे सोडून मित्रांनो हे मॅच बघण्यासाठी आमच्या मांजरी प्रीमियर लीगचं आज फायनल होतं मित्रांनो. प्रशांत दादा CC वर्सेस निळकंठेश्वर माहुली. त्यानंतर हे बघा आमचे अय्यूबभाई ट्रॉफीला राखण आहे. त्यानंतर देवचंद नाना साळुंके. त्यानंतर इकडं बाप्पू पाटील साळुंके. त्यानंतर आप्पा मिस्त्री पण आपल्याला हात करताय मित्रांनो तिकून. मग त्यानंतर आपली ना टीम आली मित्रांनो. आपण पण मग आपल्या टीमला व्हिडिओ घेतला. त्यानंतर हे बघा मित्रांनो, माऊलीतले प्रेक्षक मित्रांनो इकडं बाबळी खाली बसलेले आहे मित्रांनो, तिथून मॅचचा आनंद घेण्यासाठी मित्रांनो. त्याच्यानंतर मग बघा हे आमचे मित्र अय्यूबभाई, कृष्णभाऊ साळुंके, त्याच्यानंतर आपले प्रवीणदादा साळुंके. मग यांना पण आपण आहे ना आपले ब्लॉकमध्ये घेतलं मित्रांनो. त्याच्यानंतर मग टॉस वगैरे पण झालेला होता. प्रशांतदादा CCने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो. त्यानंतर मग निळकंठेश्वर माऊलीकडून ओपनरसाठी मित्रांनो आपले दोन बंधू मंगेश लांडे आणि महेश लांडे आले होते. पण महेश लांडे लवकरच बाद झाला मित्रांनो. मग त्याची जागा घेण्यासाठी मेजर आले होते. मेजर पण जास्त वेळ काही टिकला नाही मित्रांनो. पण मंगेश लांडे एक हाती क्रिकेट खेळत होता आणि चांगले चौके छक्के लगावत होता. त्यानंतर मग मेजर पण बाद झाल्यानंतर सूरज बुरुडे आले. त्यांनी पण थोडे एखादा चौका छक्का लगावला मित्रांनो. त्याच्यानंतर तो पण बाद झाला. आणि मित्रांनो कृष्णाभाऊ आलते. मग त्याच्यानंतर मंगेश लांडेचं पण अर्धशतक झळकावलं गेलं मित्रांनो. त्यानंतर कृष्णाभाऊने पण त्यांना चांगली साथ दिली. त्यानंतर तब्बल 8 ओव्हरमध्ये मित्रांनो निळकंठेश्वर माऊली याने 102 रनाचं लक्ष्य असं ठेवलं होतं प्रशांतदादा CC समोर. मग त्याच्यानंतर प्रशांतदादा CCचे पण मग बॅटिंग याची वेळ झाली होती. त्यानंतर मग मित्रांनो बघा हे आमचे अय्यूबभाई लहान लहान मुलांना ग्राउंडच्या बाहेर काढताय. त्यानंतर मग प्रशांतदादा CCकडून सोपान आणि यश कसाने हे ओपनिंगसाठी गेले होते मित्रांनो. पण सोपान लवकरच बाद झाल्यानंतर मित्रांनो टीमवर थोडं प्रेशर आलं. पण संकेत सुंब गेल्यानंतर मित्रांनो थोडं हलकं पण झालं, कारण की त्यांनी 1-2 शॉट खूप छान लगावले मित्रांनो, छक्के चौके. पण तो पण बाद झाला मित्रांनो. त्यानंतर आमचा असलम गेला, तो पण बाद झाला. त्यानंतर मुन्ना गेला. मुन्नाने पण चांगली सुरुवात करून दिली होती मित्रांनो, पण तो पण इतका काही खास टिकला नाही. त्यानंतर यश कसाने मित्रांनो एकटा खिंड लढवत होता, पण त्याला साथ देणारं कोण नव्हतं मित्रांनो. पण मग तो पण बाद झाला मित्रांनो. असं करता करता मित्रांनो शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रन लागत होते आणि आमचे बंधू अज्जूभाई होते, पण त्यांनी 12च रन दिले मित्रांनो. आणि हा मॅच निळकंठेश्वर माऊली याने मित्रांनो जिंकून घेतलेला होता. टेनिस बॉलची ही आमच्या गावातली पहिली स्पर्धा मित्रांनो निळकंठेश्वर माऊली याने कब्जा केलेला होता मित्रांनो. आणि हे बघा ते किती एन्जॉय करताय मित्रांनो. बघा मित्रांनो, खरंच आज जे जिंकलं, जे चांगलं खेळलं मित्रांनो तोच जिंकला. खरंच यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. निळकंठेश्वर माऊली खरंच अभिनंदन तुमचं, आणि प्रशांतदादा CC तुमचं पण अभिनंदन. मित्रांनो आम्हाला पण 2 नंबरचं पारितोषिक आपले बाप्पू पाटील साळुंके यांच्या हाताने 21,000 रुपये देण्यात आला मित्रांनो. मग त्याच्यानंतर पण मग आमच्या गावातले नागरिक आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढला मित्रांनो आमच्या गावातल्या नागरिकांसोबत. त्याच्यानंतर हे बघा आमचे मित्र रुपेश, त्यानंतर आदर्श संघाचं पण भीमशक्ती आणि पचपिंड CC यांना आदर्श संघाचा पुरस्कार देण्यात आला. हे बघा मित्रांनो मग आम्ही 2 नंबरला हे बघा आमचे सुनील शिंदे मित्रांनो ट्रॉफी घेऊन पहिले मानकरी मित्रांनो निळकंठेश्वर. त्याच्यानंतर मग आणि आपले 1 नंबरची जी टीम होती मित्रांनो संतोष जोलर यांच्याकडून 31,000 रुपये त्यांना निळकंठेश्वर माऊली यांना देण्यात आला मित्रांनो. त्यानंतर आपले अनिल भाऊ कसाने सरपंच होते. त्यानंतर बाप्पू पाटील साळुंकेकडून मग आपले अनवर पठाण यांना पण बेस्ट बॉलरचा पुरस्कार भेटण्यात आला. त्यानंतर आपले प्रदीप भाऊ आलते, त्यांच्यासोबत पण आपण एक व्हिडिओ काढला मित्रांनो. चला मग मित्रांनो आमच्या मांजरी प्रीमियर लीगमध्ये 9 टीमा उतरल्या होत्या मित्रांनो. मांजरी माऊली दोन्ही गावातून 9 टीमा मित्रांनो उतरल्या होत्या आमच्या गावामध्ये. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो.